ब्रेकनंतर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। स्वराज्याच्या दैदिप्यमान इतिहासाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले प्रतापगड आता नव्या रूपात सजतोय। महाराष्ट्रातील 12 गड किल्ल्यांना आता युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा मिळाल्यानंतर प्रतापगडाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे। सुमारे 160 कोटी रुपयांच्या भरीव निधीतून किल्ल्याची तटबंदी, ऐतिहासिक वास्तू आणि पायाभूत सुविधांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। जागतिक मान्यतेनंतर या ऐतिहासिक वैभवाला आता आधुनिक जतनाची जोड मिळते। पाहुयात सविस्तर। प्रतापगडाचा ऐतिहासिक कायापालट सुरू। युनेस्को मानांकनानंतर संवर्धनाला वेग। 160 कोटीतून स्वराज्याचा वारसा सजणार। प्रतापगडाचा गडद इतिहास आणि त्याची अभेद्य रचना आता अधिक भक्कम केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सरकारने तिजोरी खुली केली असून 160 कोटींचा निधी प्रत्यक्षात कामात उतरताना दिसतोय। किल्ल्याच्या ढासाळलेल्या भिंतींची पुनर्बांधणी आणि पायवाटा सुरक्षित करण्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। युनेस्कोने जे किल्ले प्रतापगड याच्यामध्ये जे डागडुजी करण्याचं काम चालू आहे ते चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे आणि त्याचा अभिमान आम्हाला असा वाटतो की ती छत्रपती शिवाजी महाराजांची साक्ष आहे ती। या संवर्धनाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांच्या काळातील मूळ पारंपरिक स्थापत्य शैली कुठेही विस्कळीत होऊ दिली जात नाहीये। जुन्याचा वापर आणि जुन्या दगडी रचनेला प्राधान्य देऊन गडाचे मूळ सौंदर्य जपलं जाते। यामुळे या गडाला ऐतिहासिक ओळख टिकवून आधुनिक व्यवस्थापनाची जोड मिळणार आहे। अभिमान वाटतो प्रतापगडचा किल्लेदार सांगण्यासाठी। किल्ले प्रतापगड बनू ऐसा शिवकालीन वैभवात होतात ऐसा। माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली किल्ले प्रतापगडचं प्राधिकरणाचं काम चालू आहे, जीर्णोद्धारचं काम चालू आहे। त्याच पद्धतीने असंही वाटतं की अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या अध्यक्षतेखाली जे काम चालू आहे, उत्कृष्ट काम चालू आहे। किल्ले प्रतापगडावर सध्या युनेस्कोच्या यादीत आल्यामुळे जागतिक पातळीवर याची महती जात आहे। सध्या किल्ले प्रतापगडावर मोठ्या प्रमाणात डागडुजीचे काम सुरू आहे। याचं काम युद्ध पातळीवर सुरू असल्यामुळे याचं दर्जेदार काम सुरू होत असतानाच पर्यटकांना देखील जास्तीत जास्त हा किल्ला शिवकालीन कसा होता तशाच धर्तीवर हा किल्ला पाहण्याची संधी आता मिळणार आहे। त्यामुळे आता जागतिक पातळीवर असणाऱ्या 12 किल्ल्यामध्ये किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देत आहे आणि याच पराक्रमाची साक्ष देत असतानाच युनेस्कोच्या यादीमध्ये हा किल्ला गेल्यानं जागतिक स्तरावर या किल्ल्याची महती पोहोचणार आहे। या संवर्धन कामांमुळे केवळ गडाची मजबूतीच वाढणार नाही तर पर्यटकांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। स्थानिक लोकांच्या आशा आता पल्लवित झाल्या असून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त होतोय। माझं बालपण याच गडावरती गेलं। 12वी पिढी आमची गडावरती चालू आहे। छत्रपतींच्या काळात प्रतापगड बांधला, आज शासन त्याच पद्धतीने या गडाचा जीर्णोद्धार करतंय। भविष्यामध्ये आम्हाला असं वाटलं होतं की काही परिसर या गडाचा जो आहे तो इतिहास जमा होत चालला होता, पण खरंच शिंदे साहेबांच्या रूपामध्ये शिंदे साहेबांनी 160 कोटी रुपये मंजूर करून या प्रतापगडाच्या काही भागाला, काही परिसराला नवीन जीवदान दिलं। प्रतापगडाचं जतन करताना पारंपरिक तंत्रांचा वापर हीच या कामाची ओळख ठरते। मूळ स्वरूप अबाधित ठेवून गडाला अधिक भक्कम करण्याचं उद्दिष्ट आता पूर्णत्वाकडे जाते। जागतिक दर्जा, भरीव निधी आणि वेगवान कामांमुळे प्रतापगडाचा हा बदलता चेहरा इतिहासाचा सन्मान आणि वारशाचं जतन याचं एक उत्तम उदाहरण ठरते। इम्तियाज मुजावर, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।